बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली आहे। धनंजय मुंडे हे मुंबईतल्या एका कार्यक्रमात दिसून आल्याचं आता समोर आलंय। ते आजारी असल्यानं आजच्या अजित पवारांच्या बीड दौऱ्यात ते हजर राहणार नसल्याची एक्स पोस्ट त्यांनी केली होती। पण धनंजय मुंडे हे कालच मुंबईतील एका फॅशन शो मध्ये दिसून आले होते आणि याचा व्हिडिओ आता समोर आलाय। सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये धनंजय मुंडे हे फॅशन शो मध्ये प्रेक्षकांमध्ये बसल्याचं स्पष्ट दिसतंय। आज अजित पवार यांचा बीड दौरा होता। पालकमंत्री असल्याने अजित पवार आज अनेक विकास कामांचा तिथे आढावा घेणार होते, स्थानिक प्रशासनाच्या बैठका घेणार होते आणि यासाठी धनंजय मुंडे यांना सुद्धा आमंत्रण होतं। मात्र धनंजय मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत या बैठकांना जाणं टाळलं। प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलेलं असताना धनंजय मुंडे हे मुंबईत मात्र एका फॅशन शो मध्ये आढळल्यानं चर्चेला उधाण आलंय। आजारपणाची धनंजय मुंडेंकडून पोस्ट करण्यात आली होती आणि आपल्या गैरहजेरीचा राजकीय अर्थ लावू नये अशा स्वरूपाचं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं होतं। मात्र आजारपणाच्या नावाखाली धनंजय मुंडे हे मुंबईत होते आणि मुंबईत त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मनात नेमकं काय आहे किंवा धनंजय मुंडे नाराज आहेत का अशा स्वरूपाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत। त्यांनी आज बीडमध्ये काही बैठका घेतल्या, मात्र या बैठकांना हजर राहण्याऐवजी धनंजय मुंडेंनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत गैरहजर राहणं पसंत केलं। मात्र प्रकृती अस्वास्थ्याऐवजी नेमकं काय ट्विट केलं होतं धनंजय मुंडेंनी ते आपण पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो असं धनंजय मुंडे म्हणतात। परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं काल मला उपचारासाठी मुंबई इथं यावं लागलंय। त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही। त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाला आपण या संदर्भातली पूर्व सूचना दिल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं होतं आणि त्यामुळे संभ्रम निर्माण करू नये अशा स्वरूपाची विनंती सुद्धा त्यांनी केली होती। आपल्या या गैरहजेरीचे राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत अशा स्वरूपाचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं। त्यानंतर धनंजय मुंडे हे मुंबईत थेट दिसले आणि ते एका फॅशन शो मध्ये होते। यावेळी त्यांची देहबोली पाहता ते आजारी होते असं म्हणता येणार नाही। त्यामुळे त्यांच्या या कृतीचे राजकीय अर्थ किंवा राजकीय वर्तुळात त्यांच्या या कृतीची चर्चा सुरू झाली आहे।